of 1 month's salary in 3 installments to first-time employees as registered in the EPFO will be up to 15,000 rupees. The eligibility limit will be a salary of 1 lakh per month. The scheme is expected to benefit 210 lakh youths. मोदी सरकारच्या तिसऱ्या टर्ममधील पहिला अर्थसंकल्प. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज संसदेत अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पामध्ये त्यांनी कृषी क्षेत्राला सर्वाधिक प्राधान्य दिले असून पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत 3 कोटी अतिरिक्त घरे निर्माण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. बिहारच्या गयामध्ये नवकौशल्य विकास केंद्र उभारण्यात येणार असून बिहारमध्ये नवीन विमानतळ, रुग्णालय आणि क्रीडांगण उभारण्यात येणार आहेत. अशा पद्धतीने बिहारला प्राधान्य देण्यात आले आहे. PM विश्वकर्मा योजनेची व्याप्ती वाढवण्यात येणार आहे. पहिली नोकरी मिळवण्यासाठी प्राधान्य, 1 कोटी शेतकऱ्यांना नैसर्गिक शेतीसाठी प्राधान्य, महिलांना घर किंवा इतर प्रॉपर्टी खरेदी केल्यास स्टॅम्प ड्युटी कमी करण्याची शिफारस, खाद्य गुणवत्ता तपासणीसाठी 100 लॅब उभारणार. PM आवास योजनेअंतर्गत शहरात 1 कोटी घरांची निर्मिती. देशात 12 नवीन औद्योगिक केंद्र उभारणार. लघु आणि मध्यम उद्योगांच्या क्लस्टरमध्ये सिडबीच्या शाखा उभारणार. मुद्रा लोनची मर्यादा 10 लाखांवरून आता 20 लाखांवर. लघु व मध्यम उद्योगांसाठी सरकारी बँकांमधून विशेष वित्तपुरवठा. ग्रामीण विकासासाठी 2.66 लाख कोटींची तरतूद. रोजगार कौशल्य विकासासाठी 1,04,000 कोटींची तरतूद. मोबाईल स्वस्त होणार. मोबाईल फोन आणि पार्ट्सवरील सीमाशुल्कात 15% घट. हिमाचल प्रदेश, आंध्र प्रदेश व सिक्कीममधील नैसर्गिक आपत्तीसाठी तरतूद. सोने व चांदीवरील सीमाशुल्कात 6% घट. कॅन्सरची 3 औषधे सीमाशुल्क मुक्त. तसेच आर्थिक वर्ष 2025 मध्ये 400 जिल्ह्यात खरीपासाठी डिजिटल पीक सर्वेक्षण केले जाईल. यासह देशातील उद्योग, विकास, शिक्षण व आरोग्य या क्षेत्रासाठी अर्थसंकल्पात भरीव तरतूद करण्यात आली आहे. टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.